त्यांचा मी तुम्हाला आता परिचय करून देते। आपल्यासोबत आहेत कुमार केतकर, जे ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक आहेत, तसंच संजय भोकरे राजकीय विश्लेषक, राजू वाघमारे शिवसेनेचे प्रवक्ते, जयू भटकर जे राजकीय विश्लेषक आहेत, तसंच संजीव खांडेकर राजकीय विश्लेषक, विनोद पाटील मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते, लक्ष्मण हाके ओबीसी नेते, ताराचंद म्हस्के शरद पवार पक्षाचे प्रवक्ते आणि त्याचबरोबर काँग्रेस नेते भाई जगताप अशी मांदियाळी आपल्या समोर जमलेली आणि त्यासोबत आहेत आपले मुख्य संपादक राजीव खांडेकर आणि त्याचबरोबर सरिता कौशिक या आता या संपूर्ण पॅनेलचं सूत्रसंचालन करणार आहेत आणि अतिशय महत्त्वाची अशी चर्चा इथे होणार आहे। ओव्हर टू यू सरिता मॅम। खरं तर एक्झिट पोल्सवर कोणाचाच विश्वास नसतो असं इतक्यातल्या काळात आपण बघितलेलं आहे। मात्र जे एक्झिट पोल्स आले त्यातले एक 2-4 वगळले तर जवळजवळ सगळ्याच एक्झिट पोल्सनं महायुतीला आघाडी दाखवली होती। त्याही वेळेला त्यावरही किती विश्वास करायचा हा प्रश्न होताच। मात्र एवढं घवघवीत यश महायुतीला मिळेल असं त्यांनाही वाटलं होतं का, हा प्रश्न आहे। मी केतकरजी आपल्याकडे येते, आपल्याला आपलं आकलन काय म्हणतंय आजच्या या निकालाबद्दल? एक्झिट पोल्स पासून विषय काढला आहे, तर एक्झिट पोलवरती माझा अजिबातच विश्वास नाही। तुम्ही एक्झिट पोल पासून सुरुवात केली। एक्झिट पोलवरती माझा अजिबातच विश्वास नाही, कारण एक्झिट पोलवरती लोक खरं बोलतात त्याच्यावर माझा विश्वास नाही। लोक पण खोटं बोलतात, फक्त राजकारणी मंडळी खोटं बोलत नाहीत, कारण लोकांना भीती असते आपण बोलतो त्याचं काय होईल। यावेळेचा एक्झिट पोल चुकलेलाच आहे, नुसतं घवघवीतपणाने नाही। एकूण जर आकडेवारी तुम्ही पाहिली तर एवढा लँडस्लाइड डिफीट काँग्रेस आणि मवियाचा होईल हे कोणीही म्हटलेलं नाही। त्यांनी सुद्धा जी आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीवर स्पष्ट होतं की त्यांना सुद्धा तो अंदाज आलेला नव्हता। त्यांनी लाजत काजत अशात थोडीशी महायुतीला आघाडी दाखवली होती। ती आघाडी सुद्धा माझ्या अंदाजाप्रमाणे मी जे एक्झिट पोल पाहिले त्याप्रमाणे कोणीही 20च्या पलीकडे दिलेले नव्हते, म्हणजे अधिक किती असतील जागा तर 20। त्याच्यामुळे एक्झिट पोलचा इथे प्रश्न येत नाही। तुम्हाला मी सांगितलं कोणाचा विश्वास नसतो, माझाही नव्हता। आता याच्यावरची प्रतिक्रिया म्हणजे काय देणार? पहिली हीच प्रतिक्रिया आहे की महायुती पूर्णपणे जिंकून त्यांनी महाविकास आघाडीचा पूर्णपणे दुवा उडवलेला आहे। आता त्याच्या कारण मीमांसेत मी आता जात नाही, परंतु तुम्ही पहिली प्रतिक्रिया ही मान्य करायला लागेल की त्यांचा पराभव झालाय। पण त्यातले हायलाईट काय आहेत तर उदाहरणार्थ शरद पवारांचं उदाहरण जर घेतलं तर शरद पवारांनी जेवढा महाराष्ट्रभर त्यांच्या वयात त्यांच्या आजारपणाला न जुमानता जो प्रचार केलेला आहे, अक्षरशः अथकपणे केलाय, त्याची पण पावती महाराष्ट्राने त्यांना दिलेली नाही। अनेक पंडित मंडळी असं म्हणत होती की या निवडणुकीनंतर अजित पवारचं राजकारणच संपेल किंवा अजित पवार हे पूर्णपणे राजकारणाच्या बाहेर पडतील, कारण भाजपचा पण आतनं अजित पवारांना विरोधच आहे। त्यामुळे भाजप पण अजित पवारांच्या बाजूने नाहीये आणि शरद पवारांचे बांध तोडलेले आहेत। त्याच्यामुळे अजित पवार ह्या निवडणुकीनंतर संपणार। प्रत्यक्षात अजित पवारांच्या जागा ह्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त आलेल्या आहेत। मी योग्य अयोग्य नैतिक अनैतिकचा मुद्दा मांडत नाहीये, अंदाज कसे चुकतात याचा तो एक अतिशय सर्वात उत्तम पुरावा आहे। शिंदे आणि युतीचा जिंकणं एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे तितकं आश्चर्यजनक नाहीये। एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिंकणं प्रचंड आश्चर्यजनक आहे, पण जिंकणं हे आश्चर्यजनक नव्हतं, तेवढं आश्चर्यजनक नव्हतं। मुद्दा अजित पवार आणि शरद पवारच्या संबंधातला आहे। तसाच उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये शिंदे इतके पुढे जातील उद्धव ठाकरेंच्या, हे पण तेवढंच आश्चर्यजनक आहे असं मला वाटतं। त्यामुळे मुद्दा असा की हे निकाल महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा हा पूर्ण पराभव आहे आणि महायुतीचा पूर्ण विजय आहे। ते योग्य का अयोग्य, बरोबर का चूक ह्याच्यात मला जायची इच्छा नाही। खरं तर आपल्याला केतकर जे म्हणाले त्यात 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपण घेणार आहोतच, ते म्हणजे राष्ट्रवादी, 2 राष्ट्रवादींमधला फरक आणि दोन्ही शिवसेनेमधला फरक। आणि आपण जे सातत्यानं म्हणत होतो की या निवडणुकीमध्ये एक निकाल लागणार आहे जनतेच्या दरबारी, तो म्हणजे खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची। पण त्याआधी आपण भाई जगतापांकडे जाऊया। भाई, काँग्रेसचे आकडे जर बघितले तर काँग्रेसचं पानिपत झालं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। काँग्रेस मुख्यमंत्र्याचे होर्डिंग्स लावत होती आणि आता ह्या एक क्षण थांबवते, ही सागर बंगल्यावरची दृश्य आपण पाहतोय। आपण चर्चा पुढे सुरू ठेवूच।
तर सागर बंगल्यावर आता आपण बघतोय पंकजा मुंडे आणि अन्य नेते, भाजपचे अन्य नेते पोहोचतायत. सागर बंगल्यावर आनंदोत्सव, जल्लोष हे सगळं वातावरण. भाजपचे अनेक मोठे नेते तिकडे पोहोचलेले आहेत आणि आता पंकजा मुंडे, मला वाटतं किरीट सोमय्या देखील दिसत आहेत या दृश्यांमध्ये. अनेक मोठे नेते, पियुष गोयल आहेत, माफ करा, पियुष गोयल आहेत ते, अनेक मोठे नेते तिकडे पोहोचले आहेत. भाई जगताप यांची प्रतिक्रिया. भाई नाही आता तरी धरून ठेवू नका, नको नको, मीच धरतो. नाही, सगळ्यात प्रथम जे महायुती जे जिंकले त्यांचं मी स्वागत करतो, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि महाविकास आघाडीचा जो पराभव आहे, त्यातला काँग्रेसचा जो पराभव आहे, मी स्वीकारतो पूर्णपणे मी तो स्वीकारतो. ही गोष्ट पुढे चर्चा होऊ शकेल किंवा व्हायला हवी असं माझं मत आहे की एक अनाकलनीय असा हा आपल्या समोर आलेला विषय आहे, रिझल्ट आहे, ज्याचा आकलन मीडियाला सुद्धा झालं नाही, ज्याचं आकलन सर्वसामान्यांत सोडूनच द्या, जे राजकीय धुरीणे आहेत त्यांना सुद्धा झालं नाही. अशा प्रकारचं हे अचानक घडले का, याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आता काही लोक असं म्हणण्याची शक्यता आहे, पराभव झाल्यामुळे कदाचित भाई असं म्हणत असतील, परंतु मी सुरुवातीलाच त्यांचं अभिनंदन केलेलं आणि आमचा पराभव आम्ही स्वीकारलेला आहे. आता त्याची कारण मीमांसा, जसे केतकर म्हणाले तसे त्याची कारण मीमांसा होईल भविष्यामध्ये. आता तेच काम राहील आपल्याला 5 वर्ष तरी. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला मुळात काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की जनसामान्याच्या मनामध्ये काय आहे, एकंदरीत तुम्ही जनसामान्याची सुद्धा जर प्रतिक्रिया बघितली, आतापर्यंत तुम्ही फोकस कुठे आहात सगळे, आणि ते असायलाच हवं, कारण आजचा दिवसच तसा आहे. आपण पक्षांचे मुख्यालय इकडे फोकस आहोत, पक्षांच्या प्रमुखांच्या घरी आपण फोकस आहोत, ज्या आजचा दिवसच आहे त्यांचा, ते असायलाच हवं, त्याच्याबद्दल दुमत नाही. सर्वसामान्यांच्या मनाचा सुद्धा आपल्याला कानोसा घेणं गरजेचं आहे. गेली अनेक वर्ष, म्हणजे आता कदाचित राजू खांडेकर हे म्हणतील कदाचित, मला असं वाटतं, कारण आम्ही अनेक वेळेला चर्चेच्या वेळेला मी हा विषय काढलेला आहे. अगदी काँग्रेस सत्तेत असताना सुद्धा मी हा विषय काढलेला आहे. केंद्रामध्ये सुद्धा सत्तेमध्ये काँग्रेस होती, राज्यामध्ये सुद्धा होती. आणि आम्ही जेव्हा विश्लेषणाला केव्हा आलो, किरीट सोमय्यांनी पहिल्या दिवसापासून जो ईव्हीएम वर जो डाऊट त्यांनी प्रदर्शित केला होता, मी सत्तेत असताना सुद्धा मी दुजोरा दिला होता की एखाद्या गोष्टीबद्दल जर शंका निर्माण होत असेल लोकशाहीमध्ये, तर त्या शंकेचं निराकरण होणं आवश्यक आहे, जे कधीच झालं नाही दुर्दैवाने. आम्ही सुद्धा आमच्याही लोकांनी केलं नाही, हेही मला इथे मुद्दाम सांगावंसं वाटेल. आणि म्हणून हा पराभव स्वीकारत असताना आपल्याला ईव्हीएम वर डाऊट आहे, अजून आहेच या निवडणुकीमध्ये ईव्हीएम आहे. मी लोकसभेमध्ये सुद्धा हे म्हणालो होतो, त्यावेळेला काही लोकांनी हसण्यावारी ते नेलं, त्यांना नेऊ द्या ते. मी माझं मत सांगितलं, हे मत सर्वसामान्याचं असेल, 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं असेल असं अजिबात नाही. पण मला मात्र एवढं नक्की सांगावंसं वाटेल, एक मोठी अपडेट भाई, थोडंसं थांबवतो, माफ करा. बच्चू कडू पराभूत झालेत. या घडीची मोठी अपडेट, विधानसभेच्या मैदानामध्ये बच्चू कडू अचलपूरमधनं पराभवाचा धक्का बसतोय. एक धक्कादायक निकाल म्हणावा लागेल, बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे. आणि जवळपास 10 ते 15 हजारचं मार्जिन आहे, अजून आपल्याला एक्झॅक्ट मार्जिन कळलेलं नाही, मात्र त्या मार्जिनमध्ये बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसतोय. अचलपूरमधनं ही ब्रेकिंग न्यूज. नक्कीच मी राजीव खांडेकरांकडे येते. राजीव, एकंदरीत असं वाटतं का की लोकसभेचा जो निकाल आला होता त्यानंतर काँग्रेस ज्या मार्गाने जात होती त्याला यश आलं असं मानून तशीच चालत राहिली, मात्र ज्या पद्धतीनं वेगवेगळे लूपहोल्स हे महायुती फिक्स करत गेली त्याकडे लक्ष न देता आपली रणनीती आखण्यात महाविकास आघाडी कुठेतरी